तर नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत ना? आणि आज आपल्याला कुठेतरी एका स्पेशल माणसासोबत भेटायला जायचं होतं. एका नाही, खूप स्पेशल माणसासोबत भेटायला जायचं होतं, जो की महाराष्ट्रातला एक खूप प्रसिद्ध कलाकार आहे. तर चला या निघू. तर मग मी, बंटी आणि सत्यजित आम्ही तिन्ही निघालो आता जळगावच्या दिशेने. छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेतला आणि कार्यक्रमाच्या दिशेने पोहोचलो. आणि तिथे जाऊन आपल्याला काही रांगेत उभं राहायची गरज नाही पडली, कारण की VIP एंट्री नाही, डायरेक्ट 08 नंबरवर आपण येऊन बसून गेलो. 08. हां. तर काय कार्यक्रमाला अफलातून गर्दी डायरेक्ट. ओ माय गॉड, एवढी गर्दी. मग त्या कलाकाराची होती एंट्री. हॅलो 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 बसा 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 थँक्यू थँक्यू थँक्यू. सौरभ भोसले दादांचा कार्यक्रम म्हणजे अफलातून कार्यक्रम ना. आणि मग आपल्याला स्टेजवर बोलवलं सरांनी. ओ माय गॉड, मानाने स्टेजवर बोलवलं आणि सगळे प्रेक्षक आमच्याकडे बघून खूप आनंदी होते. आणि सगळ्यात मेन गोष्ट, स्टेजवर आपल्यासोबत क्रांतीताई पाटील ही होत्या आणि त्यांच्यासोबत मी बोलून खूप भारी वाटलं. खूप मायाळू होत्या आणि त्यांनी माझ्यासोबत काही गप्पा मारल्या, खूप ऐकून भारी वाटलं. आणि नंतर फोटो वगैरेच काढले. नंतर आपल्याला आपले कॉमेडी किंग MH19 कॉमेडीसोबत आपली भेट झाली. दादा खूप भारी बोलले आमच्यासोबत. खूप खूप चांगले आहेत, खूप हंबल आहेत. आणि मग आपल्याला तिथून रवाना व्हायला लागलं. मग आपला आनंद आता काय टॉपलाच होता. एवढे चांगला कार्यक्रम, एवढे मोठे लोकांसोबत आपली पहिल्यांदा भेट झाली होती, म्हणून आजचा दिवस तर खूपच चांगला. आणि असे भारी भारी कलाकारासोबत भेट आपली आता होतच राहणार आहे, कारण की खूप मोठा प्रोजेक्टही येतो आहे आपला. तर आपल्याला फॉलो करून ठेवा आणि लाईक करायला विसरू नका. चला मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.